नमस्कार मुलांनो, मॅथ दीदी या मराठी मॅथ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलवर आम्ही स्टेट बोर्डचे 5th to 10th स्टँडर्ड मॅथ, मराठी आणि सेमी इंग्लिश अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या आणि समजेल अशा भाषेत शिकवतो. आम्ही सध्या 5th स्टँडर्ड मॅथ सेमी इंग्लिश स्टार्ट केले आहे, जेणेकरून मुलांना मॅथची भीती न राहता विचार करून आन्सर काढता येते. तर आज आपण घेणार आहोत 5thचे मॅथमधील फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे रोमन नंबर्स आणि त्याचा प्रॉब्लेम सेट 1. ओके, तर हा आहे प्रॉब्लेम सेट 1. याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन आहेत आणि ते आपण सगळे 5 क्वेश्चन स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे मी. तर तुम्ही सगळ्यांनी त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्वेश्चनमध्ये काहीही प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे, तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 युझिंग रोमन नंबर्स. याच्यामध्ये 1 to 20 हे इंटरनॅशनल नंबर्स आहेत, त्याचं कन्वर्जन आपल्याला रोमन नंबर्समध्ये करायचं आहे. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला एक्झाममध्ये जनरली अशाच टाईपचे क्वेश्चन विचारले जातात की इंटरनॅशनल नंबर्सचे रोमनमध्ये कन्वर्जन करा किंवा रोमनचे इंटरनॅशनलमध्ये करा, आणि तुम्हाला 1 to 20 विचारले जातात. म्हणून हा क्वेश्चन जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर पुढच्या कोणत्याही क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण आता 1 to 20 इंटरनॅशनल नंबर्सचं कन्वर्जन करणार आहोत रोमन नंबर्समध्ये. तर आपण आधी घेऊ 1 आपण रोमन नंबर्समध्ये कसा लिहितो, जनरली तो सगळ्यांनाच माहीत असेल. 2 हा 2 टाइम्स लिहायचा. देन 3 हा 3 टाइम्स लिहायचा. हा आपण मॅक्झिमम 3 टाइम्स लिहू शकतो. ओके, मग तो आपण 1 2 3 यासाठी यूज करतो. त्यानंतर आहे 4 हा आपण असा लिहितो. इथे आहे सॉरी तर हा आहे 5 1 5 आणि 10 तर आपल्याला माहीतच असतात. तर मग हा मोठ्या संख्येच्या लेफ्ट साईडला जर आपण छोटी संख्या लिहिलं तर ती त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट होते, म्हणजे 5 - 1 इज 4. ओके, देन नेक्स्ट इज 6 5 + 1. पुढचा आहे 7 कसा लिहितो, 5 मध्ये 2 ॲड करतो आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे 8 5 + 3 1 2 3 9 असा लिहितो. 10च्या लेफ्ट साईडला आपण 1 लिहितो, म्हणजे तो 10 मधून सबस्ट्रॅक्ट करतो. नेक्स्ट आहे 10. ओके, देन नेक्स्ट इज 11, म्हणजे 10 मध्ये आपण 1 ॲड करतो, म्हणून आहे 11. देन नेक्स्ट इज 12. 10 घ्यायचा, त्यानंतर 1 2 इट्स अ 12. नेक्स्ट इज 13. 10 11 12 13. ह्या आपण मॅक्झिमम 3 टाइम्स लिहू शकतो. एक्स हा आपण मॅक्झिमम 3 टाइम्स लिहू शकतो, आणि व्ही म्हणजे इज इक्वल टू 5 हा फक्त मॅक्झिमम 1 टाइम लिहू शकतो, हा रिपीट होत नाही. ओके, नेक्स्ट इज 14 आहे तर आपण 4 टाइम्स नाही लिहू शकत ना, मग त्याच्यामुळे आपण जसा 4 लिहितो तसंच आपण 10च्या पुढे ॲड करायचं आहे. 15 10 आणि 5, म्हणून 1 to 20 तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. 16. ओके, 10 5 and 1 इट्स 16. नेक्स्ट इज 17. हा आपण 3 टाइम्स लिहितो, म्हणून मग 16 17 18 हे फक्त 5च्या पुढे. ओके, 19 कसा येईल मग आता, हा 10 आणि हा 9, हा आहे 19, आणि लास्ट आहे 20. ओके, आपण 10 म्हणजे x हा 3 टाइम्स लिहू शकतो मॅक्झिमम, म्हणून इथे डबल x येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा,
राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग द इंटरनॅशनल नंबरल्स. तर इथं आपल्याला रोमन नंबर्स दिलेत, त्याचं कन्वर्जन आपल्याला इंटरनॅशनल नंबर्समध्ये करायचं आहे. ओके, तर मग आपण हा पहिला बघू. हा आहे 5, हा सगळ्यांनाच माहीत आहे. नेक्स्ट इज हा व्ही, म्हणजे हा झाला 5. राईट साईडला आहेत म्हणून हे त्याच्यामध्ये ॲड होतील, म्हणून झाला 7. देन 3, 10, 4, 10 प्लस 1 प्लस 1 प्लस 1, 13. ओके, नेक्स्ट काय आहे 5th नंबरचा. 10 प्लस 4, हा 4. 5च्या लेफ्ट साईडला 1 दिला आहे म्हणून तो 5मधून सबस्ट्रॅक्ट होईल, मग तिथं येईल 4. ओके, नेक्स्ट आहे 6ला काय दिलं आहे. 10 प्लस 5 प्लस 1, इट्स किती आले 16. 5च्या राईट साईडला 1 आहे म्हणून तो त्याच्यामध्ये ॲड करू आपण. नेक्स्ट इथे पण ॲडच होईल कारण आहे सगळे राईट साईडला आहेत. 10 प्लस 5 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 18. 8. इथे लक्ष द्यायचं सगळ्यांनी, इथे हा 10 मायनस 1 इज इक्वल टू 9. ओके, टेनच्या लेफ्ट साईडला आय आहे म्हणून तो त्याच्यामधून सबस्ट्रॅक्ट झाला. नेक्स्ट क्वेश्चन काय, थर्ड क्वेश्चन आहे फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. याच्यामध्ये काय आहे की पहिल्या रोमध्ये नंबर्स दिले तो वर्ड्समध्ये आणि त्याच्या खाली रोमन नंबर्स दिले. मग जिथे नंबर दिले तिथे रोमन नंबरल्समध्ये कन्वर्शन करायचं, रोमन नंबरल्स दिले तिथे वर्ड्समध्ये कन्वर्शन. मग आपण ते बघू. आधी आपण ही 2 रो बनवून घेऊ. पहिला आहे नंबर आणि दुसरा घेतला आपण रोमन नंबर. मी इथे RN लिहिते, RN मीन्स रोमन नंबरल्स. ओके, मग फर्स्ट काय आहे, तुम्ही असं शॉर्टकट नाही करायचं, तुम्ही पूर्ण रोमन नंबरल्स लिहायचे. ओके, माझ्याकडे स्पेस नाही आहे म्हणून मी तसं करते. 3 तर आपण 1 2 3. इथे आपल्याला रोमन नंबरल्स दिले ते आपल्याला वर्डमध्ये करायचं आहे. 5 6 7 and 8. स्पेलिंग सगळ्यांनी करेक्ट लिहायचं आहे तिथे. ओके, नेक्स्ट आहे 6 कसा करतो आपण, 5 आणि ॲड करायचं आहे म्हणून त्याच्या राईट साईडला येईल आय म्हणजेच 1. ओके, देन नेक्स्ट इज 12. 10 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल टू 12. नेक्स्ट आहे 15. कसा लिहितो आपण, 10 and 5, it's 15. हा काय आहे, माझ्यासोबत तुम्ही सॉल्व करायचं आहे, ट्राय करायचं आहे. 19. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 4. राईट द नंबर्स युझिंग द रोमन नंबर्स. आता हे इथे इंटरनॅशनल नंबर्स दिले की ज्याचं कन्वर्जन आपल्याला रोमन नंबर्समध्ये करायचं आहे. ओके, तर फर्स्ट नंबर काय दिला आहे त्यांनी, 9. आणि हा आहे असं. ओके, एक्सप्लेनेशन कळलं असेल तुम्हाला. 10 मायनस 1 काय येईल, 9. ओके, नेक्स्ट सेकंड 2 तर 2 times I is 2. 3
17. 10, 5 and 1 plus 1. It's 10, 15, 16, 17. Okay. It's 4. 5च्या लेफ्ट साईडला आपण 1 लिहिला आहे. 5 minus 1 is equal to 4. 5, 10, 1, 11. Okay. 6, 18, 10, 5, 6, 7, 8. ओके. 10 plus 5 plus 3 हे झालं 18. क्वेश्चन नंबर 5 आहे. सॉरी. In the table below, each given number is written in international numerals and then again in Roman numerals. If it is written correctly in Roman numerals, put a tick in the box under it. If not, put cross and correct it. म्हणजे ते काय म्हटलं, इंटरनॅशनल नंबर्स दिले 4, 6, 8, 16, 15 आणि रोमन नंबर्स दिलेत. तर आपल्याला चेक करायचं आहे की जो हा 4 दिला आहे त्याच्यासाठी रोमन नंबर्स करेक्ट दिला आहे की नाही. तो जर करेक्ट असेल म्हणजे बरोबर असेल तर आपल्याला हे टिक करायचं आहे आणि जर तो रॉंग दिला असेल तर आपल्याला क्रॉस करायचं आहे आणि जे करेक्ट आन्सर असेल ते सुद्धा तिथे लिहायचं आहे. आपण सॉल्व करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. ओके. हे आहे इंटरनॅशनल नंबर, हे आहे रोमन नंबर. इथे चेक करायचं राईट आणि रॉंग. आधी पण सांगितलं की तुम्ही कंप्लीट लिहायचं आहे. ओके. तुम्ही असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं नाही. इंटरनॅशनल नंबर दिला आहे 4. चा रोमन नंबर काय दिला आहे, आय हा मॅक्झिमम 3 टाइम्स रिपीट होतो आहे आपल्याला माहिती आहे, म्हणून हे काय झालं आहे रॉंग आणि त्याचं करेक्ट आन्सर असेल हे. ओके. नेक्स्ट आहे 6 कसं दिलं आहे आपल्याला 5 plus 1 करेक्ट दिला आहे. राईट साईडला 1 म्हणून तो 5मध्ये ॲड झाला. नेक्स्ट आहे 8 असा लिहितो का आपण, तर नाही, म्हणजे हे आहे रॉंग. आपण हे 5मध्ये ॲड 1, 3, 5, 6, 7, 8 असा लिहितो आपण. नेक्स्ट आहे 16 असाच लिहितो ना आपण, करेक्ट आहे. नेक्स्ट आहे 15 असा लिहितो आपण, तर नाही, हा रॉंग आहे. पी हा कधीच रिपीट होत नाही म्हणून तो आपण मॅक्झिमम 1च टाईम लिहू शकतो, म्हणून 15 हा झाला असं. ओके. तर मी तुम्हाला 5 क्वेश्चन नीट एक्सप्लेन केले आहेत. तुम्ही याची प्रॅक्टिस करा व्यवस्थित आणि तुम्हाला याच चॅप्टरशी रिलेटेड एखादा दुसरा क्वेश्चन असेल तर तुम्ही तो मला मेसेज करू शकता. मी त्याचंसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला देईल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून असे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा व्हिडिओ. पुढच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत प्रॉब्लेम सेट 2. तर तोपर्यंत मज्जा करा आणि अभ्यास करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.